आजपासून चालू झालेल्या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या दिवंगत पितरांसाठी आपल्याला काही श्राद्धविधी करायचे असतात। पितृपक्ष हा खूप महत्त्वाचा मानला जातो। आपल्या घराला जर पितृदोष असेल तर कधीच कोणत्याच कामाला आपल्याला यश येत नाही। मग तुम्ही व्यापार, व्यवसाय, नोकरी, शेती काहीही करा, त्यामध्ये आपल्याला कधीच यश मिळत नाही। त्याचबरोबर जर घरामध्ये मुलं असतील तर लग्न जमण्यामध्ये अनेक अडचणी येतात। त्याचबरोबर लहान मुलं असतील तर मुलं हट्टी असतात, चिडचिडे असतात, त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही। घरामध्ये सतत कटकट, भांडण, वादविवाद होत असतात। छोटे छोटे कारणांवरनं घरामध्ये आपल्याला भांडण होताना दिसून येते आणि घरामध्ये अनेक प्रकारच्या नजरबाधा आपल्याला जाणवतात। हे सर्व का होतं तर आपल्या घरामध्ये पितृदोष असतो, तर त्यामुळे हे सर्व होत असतं। तर पितृदोषामध्ये आपल्याला म्हणजेच आपल्या घरातील हा जो पितृदोष आहे तर तो दूर करण्यासाठी या पितृपंधरवाड्यामध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे, दही भाताचा हा उपाय। दही भात हा आपल्या पूर्वजांसाठी आपण जर अर्पण केला आणि तो अगदी व्यवस्थितपणे जर केला तर घरातला पितृदोष हा दूर होण्यासाठी मदत होत असते। आता पितृपक्षाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि सलग 2 ऑक्टोबर पर्यंत हा पितृपक्ष असणार आहे। या पितृपक्षामध्ये रोज तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्याबरोबर बघा, आपण काही छोटे छोटे उपाय सुद्धा या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामध्ये ज्या वेळेस आपले पूर्वज जे आहे तर ते पितृलोकातून भूलोकावरती पृथ्वीवरती येत असतात, तर त्यावेळेस सूक्ष्म स्वरूपामध्ये ते आपल्या घरामध्ये निवास करत असतात। त्यामुळे त्यांचं स्मरण करणं तितकंच गरजेचं आहे। घरामध्ये त्यांच्या तिथीला आपले जे पूर्वज गेलेले आहे तर त्यांच्या तिथीला महिला गेलेली असेल तर महिला जीव घालायची आहे, पुरुष गेलेला असेल तर पुरुष जीव घालायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे पितृपक्षामध्ये त्यांना जीव घालायचं असतं। त्याचबरोबर पूर्वजांच्या नावाने आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा असतो। दिवा कशासाठी तर बघा, ज्या प्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते, आपण अंधारात राहू शकतो का तर अजिबात नाही। त्याच प्रकारे त्यांना सुद्धा प्रकाशाची गरज असते आणि हा दिवा ज्यावेळेस आपण आपल्या पूर्वजांसाठी समर्पित करतो तर त्यांचा पुढचा जो प्रवास आहे तर तो अगदी सुखकर होत असतो। आपलं जे पूर्ण 12 महिन्यांचं एक वर्ष असतं तर ते त्यांचा एक दिवस मानला जातो। तर तुम्ही विचार करा किती खडतर हा त्यांचा प्रवास असेल। तर बघा, आपण आपले पूर्वज जे असतात तर ते जिवंत असताना आपल्याला त्यांची सेवा तर करायचीच असते, पण त्याचबरोबर त्यांची मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पितरांची सेवा सुद्धा आपल्याला करायची असते। तर आता आपल्याला हा दही भाताचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया। सर्वात प्रथम यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला थोडासा तांदूळ घ्यायचे आहे, ते छान व्यवस्थित स्वच्छ धुवून तुम्हाला शिजवून घ्यायचे आहे। त्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं नाही, फक्त तांदूळ शिजवायचे आहे। शिजवल्यानंतर आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता तुमच्या घरामध्ये जर आदल्या दिवशीचा भात उरलेला असेल तर तो तुम्हाला इथे यूज करता येणार नाही। दही भात आपण जो शिजवणार आहोत तर त्यामध्ये एवढाच भात शिजवायचा की तो तुम्हाला परत तुम्ही घरामध्ये यूज करणार नाही, फक्त ह्या उपायासाठीच तुम्ही यूज कराल। त्यामुळे अगदी थोडासाच भात तुम्हाला शिजवायचा आहे। हा भात शिजवला की त्यानंतर तो थंड करून घ्यायचा, त्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। त्याच्यानंतर हा उपाय तुम्हाला रोज घरामध्ये करायचा आहे। आजपासून पितृपंधरवाडा चालू झालेला आहे, रोज आजपासून 2 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। एखाद्या दिवस मध्ये स्किप झालं तरीही चालेल, पण तुमच्या पितरांची ज्या दिवशी तिथी असते त्या दिवशी करायला विसरायचा नाही। त्या दिवशी आवर्जून हा उपाय तुम्हाला करायचाच आहे। तुम्हाला जितके दिवस शक्य होईल तितके दिवस करण्याचा प्रयत्न करायचा, कारण या पितृपंधरवाड्यामध्ये तुम्ही जितकं तुमच्या पूर्वजांसाठी कराल तितकं तुमच्या घरातील पितृदोष, नजरबाधा, इडापिडा, दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत होईल। आता हा आपण भात तयार केलेला आहे, त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुमच्या घराचा मध्यभाग बघायचा आहे कुठे आहे आणि तिथे बसायचं आहे। थोडंसं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे, एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, त्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे। त्याच्यानंतर दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेला, तुमचं तोंड सुद्धा दक्षिण दिशेला, खाली बसण्यासाठी आसन घ्यायचं। हा उपाय तुम्हाला दुपारी 11:30 ते 12:30च्या दरम्यान करायचा आहे। हा जो काळ आहे तर तो आपल्या पूर्वजांसाठी समर्पित असतो, त्यामुळे 11:30 ते 12:30च्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्याच्यानंतर सर्वात प्रथम खाली एक भरीव
वायुमंडल पाण्याच्या साहाय्याने काढायचं, त्यावरती ही प्लेट ठेवायची आणि अंगठ्याच्या साहाय्याने तुम्हाला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः असं पाणी घेऊन अंगठ्याच्या साहाय्याने तुम्हाला हे पाणी त्या प्लेटीभोवती फिरवायचं आहे 3 वेळेस. आपण ज्या वेळेस आपल्या देवांना नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेस आपण 5ही बोटांनी नैवेद्यावरती पाणी फिरवतो. त्याच पद्धतीने आपण ज्यावेळेस पूर्वजांसाठी नैवेद्य दाखवतो तर त्यावरती पाणी फिरवत असताना ते अंगठ्याच्या साहाय्याने पाणी फिरवलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर आता हे पाणी फिरवलं की त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला तिथे बसून पितृस्तोत्रमचं पठण करायचं आहे. आता तुमच्याकडे जर पितृस्तोत्रम नसेल तर तुम्ही गुगलवरती यूट्यूबवरती सर्च करा. नाही तुम्हाला म्हणणं शक्य, वाचता वगैरे येत नाही तर मग तुम्ही काय करायचं आहे, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 21 वेळेस जप करायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या पूर्वजांना तुम्हाला हात जोडायचे आहे, प्रार्थना करायची आहे की या घरामध्ये तुम्ही असाल तर हा नैवेद्य मी तुमच्यासाठी अर्पण केलेला आहे, हा नैवेद्य तुम्ही ग्रहण करा. या घरामध्ये सुख, समृद्धी, धन, दौलत, आयु, आरोग्य याची बरकत घेऊन या. आम्ही तुमचेच आहोत, तुमच्यामुळेच हे सर्व वैभव आम्हाला बघायला मिळत आहेत. त्यामुळे या घरामध्ये नेहमी ज्या काही अडचणी येत असतील तर त्या दूर करा, अशी आपल्याला आपल्या पूर्वजांना प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर मग ही प्लेट तुम्हाला उचलायची आणि त्यानंतर तुमच्या आजूबाजूला गॅलरीमध्ये, घरावरती, टेरेसवरती, पत्र्यावरती किंवा एखाद्या झाडाखाली तुम्हाला असं वाटतं की तिथे कावळा येत असेल तर तिथे तुम्हाला ही प्लेट तिथे ठेवायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. त्यानंतर आपले हातपाय स्वच्छ धुवायचे आणि आपलं जे रोजचं काही काम असेल तर ते काम करायला सुरुवात करायची आहे. तर अशा पद्धतीने आजपासून रोज तुम्हाला पितृपक्षामध्ये हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. फक्त घरामध्ये ज्यावेळेस सुतक पिरियड चालू असेल तर त्यावेळेस ते दिवस स्किप करायचे. त्याच्यानंतर मध्ये जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याकडनं राहून गेलं तरीही काही अडचण नाही. फक्त मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जमेल तितक्या वेळेस तुम्हाला हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय करा. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला एक दिवा लावायचा आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा. रोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर आपला जो माठ आहे तर त्या माठाजवळ सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे. अशा पद्धतीने पितृपक्षात जमेल तितके उपाय करण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस त्याचे फायदे आपल्याला होतात, त्याचे रिझल्ट हे आपल्याला बघायला मिळत असतात. तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता त्याचबरोबर बघा, आता घरामध्ये ज्या वेळेस पितृदोष असतो ना तर त्यावेळेस पितृस्तोत्र हे वाचणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर संक्षिप्त भागवत हा जो ग्रंथ आहे तर त्याचंही पठण करा. भगवद्गीतेमधील 7वा जो अध्याय आहे तर त्याचंही पठण करा. हे सर्व स्तोत्रांमुळे पितृदोष हा दूर होत असतो. तर नक्की या सर्व सेवा आणि उपाय करा. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.